असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा हो जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माता परिसावी विनंती परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी नीलांभुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालन्निवल्लभम् नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदी वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचनुतं शरण्यं भृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपूतं वंदे महापुरुष ते चरणारविंदम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ज्यांच्या अभंग संहितेला चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता असे देव मान्य संत, संत मान्य संत, अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा आहे जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. विठ्ठल 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 चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, आज या ठिकाणी रायवूड गणेश मंडळ, खरं तर लोणावळा शहरामधील मानाचा पहिला गणेश उत्सव असं एक गोड मित्रमंडळ रायवूड गणेश मंडळ यांच्या माध्यमातून हा श्री गणरायाच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं, जन्म उत्सवाच्या निमित्तानं हा 1 दिवसीय कीर्तनाचा हा उत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर या मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आदरणीय परमार्थ स्नेही विलास भाऊ बडेकर, लोणावळा नगर परिषद उपाध्यक्ष, आपले या मंडळाचेही अध्यक्ष आहेत. भाऊच्या माध्यमातून आमचे आदरणीय खंडू महाराज खंदारे महाराजांच्या माध्यमातून आणि आदरणीय माननीय श्री धनंजय भाऊ काळुके पाटील, नवनिर्वाचित नगर सेवक लोणावळा शहरातील, खरं तर भाऊच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. आजच्या या कीर्तन साथीसाठी उपस्थित नवमी भजनी मंडळ, खरं तर या परिसरातील हे भजनी मंडळ प्रसिद्ध फेमस भजनी मंडळ, या भजनी मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर साता विनेकरी महाराज आहेत, इकडं हार्मोनियम मास्तर आहेत आदरणीय कालेकर महाराज आहेत, 2 इंद्रदेवासारखे वाजवणारे 2 मृदंगाचार्य आहेत आदरणीय अतुल महाराज साबळे आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय मनसू दादा मराठे, हिमवंशी दादा मराठे गोड मृदंगाच्या साथीसाठी आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. पहिली चाल अतिशय गोड ज्यांनी गायले माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक भजन सम्राट आदरणीय आमचे गणेशजी महाराज कर्डिले गुरुजी, ते या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचंही टाळ्याच्या. आदरणीय माग त्यांनी अतिशय गोड साथ केली भगवान महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. खरं तर आता कोणाचे नावं घ्यायला गेलं की अगोदरच सांगितलं मंडळाचं नाव घ्या, महाराज कोणाचं नाव घेऊ नका. बरोबर आहे त्यांचंही. काय असतं, कोणाचं नाव घ्यायला गेलं एखाद्याचं किती कोणाचं तरी राहून जात असतं, म्हणून एका वाक्यात सगळ्याचे नावं घेणार आहे. आमच्या साई मंदिरावर पाठीमागं 1 महिन्यापूर्वी कीर्तन झालं. आमचे आदरणीय परमार्थने दशरथ भाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत आलेले शेवाळे महाराज, हे प्रेमाची मंडळी, ते या ठिकाणी प्रेमाखातीर उपस्थित झाले. अधिकरून परिसरातील लोणावळा शहरातील वारकरी भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार,
चित्रकार पत्रकार साऊंड सिस्टमही अतिशय सुंदर आहे. दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय उत्तम नियोजन आहे. या कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारची भागवा भागवणे हा तर खरा तसा योगायोग आहे. काय महाराजांनी दुपारी 12-1 फोन केला आणि हे सगळं 15 ते 20 मिनिटामध्ये दशरथ भाऊ हे नियोजन झालं. फ्लॅक्सही बदलला आणि महाराजही बदलला. पण अतिशय महाराज तातडीचं इमर्जन्सी नियोजन केलं ना, अतिशय गोड नियोजन केलं. योगायोगाने दुपारची कीर्तन सेवा माझी इथं वाकडला पिंपरी चिंचवडमध्ये तिथं होती डांगे चौकामध्ये आणि महाराजाचा तेवढ्याच घाईमध्ये फोन. मग ही योगायोगाने खऱ्या अर्थाने आजचा हा जय गणेशा झाला असं म्हणायला काय हरकत नाही. हे गणरायाची जी इच्छा होती म्हणून अतिशय गोड नियोजन आहे आपलं. सर्व उपस्थित आहात. माता मौल्याची संख्या जास्त आहे. खरं तर त्या मुख्यमंत्र्याच्या लागण त्या ओढात लाडक्या बहिणी आहेत म्हणून त्यांना सांगणं काही गोष्टी उचित नाहीत. त्या हुशार आहेत पण त्या ऐकायला तयार नाहीत. असे टोळके टोळके करून बसलेत. बघा ना आता मध्ये एक गॅप पडलेला आहे, त्याच्या पाठीमागे एक गॅप पडलेला आहे. कारण की एवढा सुंदर एवढा खर्च केला आहे. कशासाठी? आपल्यासाठीच, काहीतरी परिवर्तनासाठी आहे. कीर्तनाला बसत असताना एका जीवाने बसलं पाहिजे. किती वेळेस महाराजांनी सांगितलं की पुढं सरका. आता 2 मिनिटं तुमचे घेणार आहे. तुम्ही पुढं सरकल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात करणार नाही. हे टोळके दिसले नाही पाहिजे. आपण एका आईचे लेकरं आहोत, ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे लेकरं आहोत. एक जीवाने सगळे बना. इतकं सुंदर बैठक व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमाची आपण शोभा आहात. पुढं सरका का मी येऊ तुमच्याकडे तिकडं? सरका सरका लवकर लवकर. लवकर लवकर सरका. थोडासा मोकळा आवाज करा. असं दबक आवाज येतो. गेन वाढवा बरं थोडा. सरका लवकर लवकर सरका. ते मध्ये गॅप नाही दिसला पाहिजे. हा कीर्तनाला वेळ कमी. 1 तासामध्ये आपल्याला कीर्तन सगळं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मध्ये टाइमपास व्हायला नको. वा वा सुंदर अतिशय सुंदर. आजचं कीर्तन खरं तर तुमच्यासाठीच मी करणार आहे बरस म्हणून पुढं तुमची गरज आहे. ताई ओ ताई पुढं सरका. शांततेत बसा. विठाल 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 विठ्ठल 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 खरं तर या जगतामध्ये जीवही येतो, या जगतामध्ये संतही येतात आणि या जगतामध्ये देवही येतो. जीवाला येण्याचं कारण वेगळं आहे, साधूला येण्याचं कारण वेगळं आहे आणि देवाला येण्याचं कारण वेगळं आहे. जीवाला जे तुम्हाला जे यावं लागतं त्याचं कारण ज्ञानोबाराय सांगतात. हरी आगा कर्मी जे उरावे तये ते सुख दुःख फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. मागे केलेलं कर्मामुळे आम्हाला तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण आहे. दुसरं कारण संत येतात. संताला येण्याचं कारण एकच आहे. अवतार तुम्हा उद्धराया जन जड जीवा. या समाजाचा उद्धार करण्यासाठी, या समाजाचं हित करण्यासाठी आडरानाने धावणाऱ्या समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संत येतात. पण देवाला येण्याचं कारण याच्यापेक्षा वेगळं आहे. देव कशासाठी येतो? भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात की अर्जुना मी कशासाठी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतो. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात जब जब होई धर्म की हानी बाढ़हि असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरहि कृपा निधे सजन पीरा. भगवान परमात्मा जो अवतार धारण करतो ना, धर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी.
पायापाशी दुर्गाची सवारी दुर्गाची सवारी दुर्गाची सवारी भक्ताराचे पायापाशी दुर्गाची सवारी दुर्गाची सवारी दुर्गाची सवारी. भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतो, दुष्टाचं निर्दलन करण्यासाठी भगवान परमात्मा या ठिकाणी येतो. मायबाप हो, आज गणरायाचा जन्मोत्सव आहे. आपण गणरायाचा जो उत्सव साजरा करतो दुसरा कोणता उत्सव आहे? गणेश उत्सव म्हणतो आणि त्याच्यामध्ये विसर्जन करतो, बरोबर. पण आज गणरायाचा जन्म उत्सव आहे, अर्थात आज गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन सोहळा. खरं तर आपल्या 33 कोटी देवतांमध्ये गणपती बाप्पाचं स्थान अग्रगण्य स्थान आहे. त्यांना वंदन केल्याशिवाय कुठल्याच कार्याला सुरुवात होत नाही. प्रथम नमन तुझ एक वा वा. प्रथम नमन तुझ एक रंगीर साड ओढवी कथा धीर साड होय एक जनता मती चौरस करी प्रबळता आजने भीटे आता अंधकार तुझी कृपेचे ओरसे तुझी कृपेचे ओरसे जेने भीटे आता अंधकार तुझी कृपेचे ओरसे तुझे कृपेचे ओरसे. अतिशय समर्पक. प्रथम नमन, पहिलं नमन गणपती बाप्पाला आहे. थोडी आवाजाला ताकद द्या, काही नाही बाकी. मॉनिटरमध्ये थोडासा आवाज वाढवा, हा ना, स्पष्ट आवाज द्या. हरी हा. अर्थात गणपती बाप्पा 33 कोटी देवतांमध्ये सगळ्यात अग्रगण्य आहे. विश्वाची माऊली थोर ज्याची खाती, असे ज्ञानोबाराय सुद्धा ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचं लिखाण समोर घेतात, ज्ञानेश्वरीला सुरुवात करतात, त्यावेळेला वर्णन करत असताना पहिलं वर्णन कुणाचं केलं? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सौसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. अर्थात सगळ्यांनी नमन केलं ते गणपती बाप्पाला. का? गणपती बाप्पा ही विद्येची ज्ञानाची देवता आहे. कारण एकदा का गणपती बाप्पाचं नाव घेऊन कार्याला सुरुवात केली, कसलंही कार्य असू द्या ते कसं जातं? निर्विघ्नपणे पार पडतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून गणपती बाप्पा आपल्या जीवनातील जेही काही विघ्न आहेत, जेही काम करायचं आहे ना, त्या विघ्नाचा नाश करणारी देवता गणपती बाप्पा आहे. म्हणून अतिशय सुंदर या मंडळानं गणपती बाप्पाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. अतिशय गोड रम्य आहे, भव्य दिव्यता त्या मंदिरामध्ये पाहायला भेटली. म्हणून आज गणरायाच्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं काहीतरी या ठिकाणी ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं, काहीतरी समाजाच्या हिताचा संदेश जावा, याच्यासाठी या रायवूड गणेश मित्र मंडळानं या कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं. माझ्याकडं थोडा वेळ आहे, अभंगाचं मला चिंतन करायचं, कीर्तनाला आता सुरुवातच करायची आहे. पण आता कीर्तनाला सुरुवात करत असताना माझ्या काही 2-4 सूचना आहेत, त्या सूचनेचे तुम्ही पालन करा. कीर्तन ऐकत असताना टाइमपास म्हणून कीर्तन ऐकू नका, बरं का.
एवढा मंडळानं खर्च केलाय, एवढा अन्नदानाचा कार्यक्रम असं आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, हे टाइमपास म्हणून आहे का हे सगळं? टाइमपास म्हणून कीर्तन ऐकू नका, आवर्तन म्हणून कीर्तन ऐकू नका. तर कीर्तन ऐकायचं असेल परिवर्तनासाठी कीर्तन ऐका. आमचे महाराज म्हणायचे कीर्तन असतं कशासाठी? चाललं तर माणसाने मुक्कामापर्यंत पोहोचावं. काय चालत राहिलं तर मुक्कामापर्यंत पोहोचावं. औषध घेतलं तर भाऊ रोग बरा व्हावा. जेवण केलं तर ढेकर यावा. लग्न झालं तर ए रायवूड, कळतंय का भाषा माझी तुम्हाला? लग्न झालं तर लेकरं बाळ झाली पाहिजे माणसं, बरोबर? चाललं तर मुक्कामापर्यंत पोहोचलं पाहिजे. औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे. जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे. लग्न झालं तर लेकरं बाळ झाले पाहिजे. आणि कीर्तन ऐकलं तर काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन हे टाइमपास म्हणून ऐकू नका हो. कीर्तन असतं कशासाठी? ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे. त्याला शिक्षक व्हायचं आहे त्याच्यासाठी DED BED कॉलेज आहे. आणि ज्याला माणूस बनायचं आहे त्याच्यासाठी कीर्तन हे व्यासपीठ आहे. माणुसकी काय आहे ती या ठिकाणी शिकवली जाते. आज माणूस चंद्रावर गेला, बरोबर आहे, मंगळावर गेला, माणसाने खूप प्रगती केली, पण माणसातली माणुसकी हरवलेली आहे. कीर्तन हे टाइमपास म्हणून ऐकायचं नाही, हसण्यासाठी ऐकायचं नाही, मजा म्हणून कीर्तन ऐकायचं नाही. टाइमपास करण्यासाठी, हासिक मजा करण्यासाठी सगळ्याच्या हातामध्ये मोबाईल नावाचं यंत्र आहे. भरपूर तुम्ही त्याच्यावर टाइमपास करू शकता, पण कीर्तन हे टाइमपाससाठी नाही. कीर्तन आवर्तनासाठी नाही, तर कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे. मला एक सांगा महिला मंडळ, शिजवलेलं अन्न खाण्यासाठी का फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी? कशामध्ये? खाण्यासाठी, बरोबर. सोन्याचे अलंकार अंगावर परिधान करण्यासाठी का कपाटात ठेवण्यासाठी? अंगावर घालण्यासाठी. मग मला एक सांगा, कीर्तन हे मनोरंजना करता का देव बनण्यासाठी? कशासाठी? बोला की. अहो कीर्तन हे देव बनण्यासाठी आहे, टाइमपास साठी नाही हो. लोक काही बदलतच नाही जीवनामध्ये. कीर्तन ऐकून माणसाने बदललं पाहिजे की नाही? नाहीतर आपण एखाद्याच्या कपाळाला गंध पाहायचा, चांगला गंध पाहायचा, आणि त्याच्या बायकोला म्हणायचं, ओ बाई, म्हटले काय महाराज? ओ बघा ना तुमचे मालक किती सज्जन दिसतात, किती भाविक दिसतात, वारे वा पांडुरंगासारखेच दिसतात. ती बाई म्हणते, बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. कळतंय का तुम्हाला? ते कीर्तनाला जरी गेले तर नवीन चप्पल पाहतात आणि घरी घेऊन येतात, त्यांच्या दिसण्यावर कुठं जातात? अहो कीर्तन ऐकून बदललं पाहिजे ना. अहो मिळालंय आयुष्य, पुन्हा नाही, पुन्हा नाही. हरी लाभले आयुष्य जुतुके, ते जगावे चांगले, चालवू पाऊले पुढे जे, थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसानी माणसासी माणसासम वागणे. कीर्तन देव बनण्यासाठी आहे, पण ऐका, देव बनू नका, बरोबर आहे, संतही बनू नका. पण मला असं वाटतंय माणूस म्हणून आपण जन्माला आलो तर माणूस बनलं पाहिजे. कारण मिळालं आयुष्य, औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण,
मिळालंय हो. या माणसाच्या देहासारखा देह नाही. शास्त्रकार म्हणतात अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाहीत, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी दिरणा जठना नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. मिळालंय माणसाचं आयुष्य. मला असं वाटतंय आपण माणुसकी आपल्या जिवंत राहिली पाहिजे. बरोबर आहे का? नाहीतर आज माणुसकी राहिली नाही. आज के इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार पहा पर भूल गया, कैसी है मनहूस बड़ी है, भाइयों में जंग छड़ी है. अर्थात मायबापू माणुसकी राहिलेली नाही, म्हणून माणूस बनण्यासाठी कीर्तन आहे. पण काही माणसं कीर्तन ऐकतात पण बदलच होत नाही. नाही बदल होतो. लाटणं मोडतं पण वाकत नाही. पाण्यातला दगड शेवाळतो पण तो कधी पाझरत नाही महाराज. बरोबर आहे. काही माणसं जन्माला येतात तसे जातात पण जीवनामध्ये भक्तीचा गंध त्यांच्या कधी लागत नाही महाराज. अहो कधीतरी बदललं पाहिजे ना. हे बदलण्यासाठी कीर्तन आहे. म्हणून कीर्तन ऐकत असताना मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकू नका. कीर्तन हे परिवर्तनासाठी कीर्तन ऐका. एवढ्या आपल्या जीवनातील एवढा अमूल्य वेळ खर्च करून आपण इथपर्यंत आलात ना, त्याच्या संधीचं त्या सोनं झालं पाहिजे. म्हणून ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जो आपल्या आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. एक लक्षात ठेवा माईबापू, जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसतं जगत राहतो ना त्याला जीव म्हणायचं. जो सगळ्यांना जगवतो पोषितो जगासी एकला तो, जो सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणायचं. आणि जे सगळ्याला जागवण्याचं काम करतात त्यांना संत म्हणायचं. विठ्ठल 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 खऱ्या अर्थाने संत सगळ्याला जागवण्याचं काम करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, आता जागा हो आता जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा हो आता जागा, आता जागा रे भाई नो जागा. विकू द्या थोडा. आता जागा हो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा हो जागा, आता जागा रे भाई हा एक साथ हा. आता जागा हो आता जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा जागा हो आता जागा जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा हो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा जागा हो आता जागा जागा, आता जागा रे भाई नो. चोर नाडोनी निजल्या ते भागा, चोर नाडोनी निजल्या ते भागा, चोर नाडोनी निजल्या ते भागा, चोर नाडोनी निजल्या ते भागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा जागा,
आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा जागा हो आता जागा जागा आता जागा रे बहिणो आता जागा आता जागा जागा आता जागा रे बहिणो जागा रे भाईनो जागा वाजवा की सगळे टाळ्या काय अडचण आहे का काही जीएसटी कमी झाली ना आता काय त्याला जीएसटी वगैरे काही आहे का एक जीवाने राहिलं पाहिजे कीर्तनात बसलं ना एक जीवाने अरे इतका वेळ आपल्या जीवनातील खर्च करून आपण इथं आलात जेवायला आलो का माणसाने फ्रेश बसलं पाहिजे का नाही हा? त्या फोटोग्राफरला म्हणावं लागतं राव थोडीशी प्लीज स्माईल किती दुर्दैव आज लोक सगळे समृद्ध झाले काही कमी नाही बाबा जुना काळ जो होता ना आता राहिला नाही हो महाराज रोज महाराज पंचपक्वान्न माणसाला खायला आहे पण माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान हरलंय समाधान राहिलं नाही फ्रेश बसलं पाहिजे माणसाने अर्थात साधू संत त्याच्यासाठी तर आपल्याला जागा करतात आता जागा हो आता जागा रे भाईनो जागा उठा की जे माय बाप कैसी लागली झोप सुदीन उगवला तुम्हाला झोप कशी लागली अर्थ संत जागवण्याचं काम करतात उडबा होय जागा सुदीन उगवला दान आपुले घाला संत जागवण्याचं काम करतात एक लक्षात ठेवा म्हणून संतांचे आपल्यावर फार मोठे त्या ठिकाणी उपकार आहे का संत का जागवतात माहित आहे तुम्हाला जे खानदानी मायबाप असतात ना त्या मायबापाला वाटतं की आमचे लेकरं कधी बिघडू नये ही खानदानी मायबापाची इच्छा आहे जे खानदानी शिक्षक असतात ना त्यांना वाटतं की माझा विद्यार्थी कधी बिघडू नये तो घडला पाहिजे आणि जे खानदानी संत असतात त्यांना वाटतं की हा समाज कधी बिघडू नये कारण मायबाप बिघडले तर पोरं बिघडायला वेळ लागत नाही शिक्षक बिघडला विद्यार्थी बिघडायला वेळ लागत नाही आणि साधू बिघडला तर हा समाज बिघडायला वेळ लागत नाही संतांची तळमळ आहे खर तर तुमच्या आमच्या हिताची काळजी फक्त संताला आहे काय सांगू आता शोधुनी संतांचे उपकार मज निरंतर जागवीत मज निरंतर जागवीत मज निरंतर जागवीत मज निरंतर जागवेत मज निरंतर जागवेत निरंतर जागवण्याचं काम संत करतात का तुमच्या आमच्या हिताची काळजी फक्त संतांना आहे त्याचं कारण आहे शोधोनिया आले संत हिताहित जगाचे आज तुमच्या आमच्या हिताची काळजी संताला आहे म्हणून संत जाग करतात महाराज कळालं संत जाग करतात पण संतांनी कुठं जाग केलं आणि आम्ही कुठं जाग राहायचं आमचा सवाल आहे आमचा प्रश्न आहे संतांनी आपल्याला काही ठिकाणी जाग केलेलं आहे संत म्हणतात उठा जागे वारे आता हरी उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या धन दारा पुत्र जन बंधू सोयरे अर्थात संतांनी आपल्याला या ठिकाणी जाग केलं पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संतांनी आपल्याला जाग केलं धन धन माहित आहे ना तुम्हाला जे निधन होईपर्यंत कमवलं जातं त्याला धन म्हणायचं एक दिवस माणूस आयुष्यभर काय म्हणतो धन 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 आणि एक दिवस लिहावं लागतं त्यांचं निधन झालं
आज वर्तमान काळामध्ये जर आपण पाहिलेलं लोक एवढ्या पैशाच्या मागं लागलेत ना महाराज, बस रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, पैसा पैसा पैसा. का बरं? तसं तर पाहिलं तर पैसाही तेवढा महत्वाचाच आहे की नाही. आज व्यवहारामध्ये सगळी जी किंमत आहे एकमेकाला, कशामुळे किंमत आहे? आज की दुनिया है कंगाल, हे मान माला माल, पैसा बोलता है, पैसा बोलता है. माणूस नाही बोलतो, पैसा बोलतोय. काय गोड पद आहे बा. वासुदेवाची ऐका वाणी, हा वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर. दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. पैशाची जादू लयणारी, ताण्या पोराला त्याची भाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणसं, हा अरे पैशासाठी सारी माणसं, त्या पैशाची गुलाम रे. काम करी काम वेड्या, काम करी काम रे, काम करी काम वेड्या, काम करी काम रे, हो दाम करी काम रे, काम करी काम रे. अहो तुम्हा मला पैसा आवडेल, लहान मुलाला सुद्धा पैसा आवडतो महाराज. आई सोडून घेतय जे पैशाच्या मागून धाव. का बरं? पैसा तेवढा महत्वाचा आहे महाराज. आम्ही पैसा कमवायचा नाही का? कोणत्या संतांनी कोणत्या ग्रंथाने सांगितलं नाही पैसा कमवू नये? जरूर माणसाने पैसा कमवा. कारण आपण ज्या देशामध्ये ज्या राष्ट्रामध्ये जन्माला आलो ना, त्या देशाची काय ओळख आहे, त्या राष्ट्राची काय ओळख आहे? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती ते बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. कसा देश आहे आपला? ऋषी प्रधान, कृषी प्रधान, संस्कृती प्रधान. हे प्रीत जहा की रीत सदा, मैं गीत वहा के गाता हूँ. भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ. काय झालं? तुम्ही बरोबर वाजवता, माझा ताल थोडा कच्चा आहे, मग मला गोंधळ उडवतो माझा सगळा. जा राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ इतने पावन है लोग जहां, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. अर्थात समृद्ध देश आहे. आपल्या देशामध्ये जे जंगल होते, त्या जंगलावर झाडं होती, झाडावर बसणाऱ्या चिड्या सुद्धा सोन्याची होती. अर्थात माणसाने पैसा जरूर कमवा. कोणत्या संताने कोणत्या ग्रंथाने पैसा कमवू नये असं सांगितलं नाही का? अरे मायबाप हो, समाजामध्ये प्रत्येकाला जी किंमत आहे, कशामुळे किंमत आहे? पैशामुळेच किंमत आहे की नाही असं म्हणतात. अरे पैसो तेरे तीन नाम, परशा परसोवर परसराम. थोडा जर पैसा असेल ना, लोक त्याला परशा म्हणतात. थोडा जास्त आला तर लोक त्याला परशुराम म्हणतात. आणि थोडा त्याच्यापेक्षा जास्त मजबूत आला तर मग काय परशुराम सेठ, बरी आहे का तब्येत? अहो सगळं जग महाराज पैशावर चाललेलं आहे. आज समाजामध्ये प्रत्येकाला जी किंमत आहे कशावर आहे? धनवंत लागी सर्व मान्य हो, हा. आहे जगी, हा हा सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्य आहे जगी, धनवंत लागी सर्व मान्य आहे. धनवंत लागी हा सर्व मान्यता आहे जगी. हा सर्व मान्य आहे जगी,
मान्यता कुणाला आहे? तुकोबारायांचे शब्द आहेत. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैसा आहे तर माणसाला किंमत आहे हो. हे तर लय बाहेरच आहे. पण घरातलं बघा, प्रपंचात सुद्धा आपली बायको आपल्याला किंमत देते का? कीर्तनकार महाराज आहे म्हणून, हार्मोनियम सुंदर वाजवतात म्हणून, मृदंग सुंदर वाजवतात म्हणून, माईक सिस्टीमची ऑपरेटिंग सुंदर करतात म्हणून? नाही 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 नाही. का? कशामुळे किंमत आहे? जववरी चळण गा तव म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. इंद्रिय मावळली आला बागुल बुवा. कैसा विपरीत झाला हाची देह नवे तुझा. कशामुळे किंमत आहे? अरे संसारातले सगळे सुखाची सोबती आहेत महाराज. उसामध्ये जोपर्यंत रस आहे तोपर्यंत तो चरख्यावाला रसवंतीवाला ना त्या उसाला पुन्हा 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 त्या चरख्यामध्ये घालतो. कुठपर्यंत? खडखड नका बाजू थोडस. कुठपर्यंत? रस निघतोय पर्यंत. ही उसाचीच गत नाही, आपली सुद्धा तशीच गत आहे महाराज. जोपर्यंत चांगला पैसा आपण कमवतो, द्रव्य घरी आणतोत ना, तोपर्यंत आपल्याला कुणी दादा म्हणतं, कुणी काका म्हणतं, कुणी तात्या म्हणतं, कुणी अण्णा म्हणतं. कुठपर्यंत? अण्णा घरात जाऊपर्यंत अण्णा आणतात ना, तोपर्यंत अण्णा आहेत. एकदा का अन्न आणायचा अन्न बंद झाले की अण्णाला महाग होता तो. सबही पैसों के भाई अपना साथी नहीं कोई. आप देखिए, जब तक अपने पल्लों में पैसा है तो सब लोग सलाम करे. अपने पल्लों का पैसा निकल गया तो कोई न बोले मीठा. भाई बंद और साला साली सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुनाई. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. कोण आहे हो आपलं महाराज? आपली बायको आपल्याला किंमत देते कुठपर्यंत? जोपर्यंत तिच्या इच्छा मनोकामना आपण पूर्ण करतो ना. लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आला असेल. आणि सगळ्यात जास्त महाराज लोकाला, वारकऱ्याला, भजनाला लय अनुभव आला महाराज. बरोबर आहे. लॉकडाऊन मध्ये भजन बंद होतं, कीर्तन बंद होतं, विण्याचा पारा बंद होता बाबा. त्यावेळेला सगळ्याला अनुभव आला का नाही? लॉकडाऊनने आपल्याला कोरोनाने चांगल्या काही गोष्टी शिकवल्या. आपली बायको आपली उठा ठेव करते, पाणी देते, चहा देते, दूध देते, कॉफी देते. कुठपर्यंत? नाथ महाराज वर्णन करतात, धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैसी. कुटका देखोनी सुनी जैसी पुच्छ हलवी. नाथ महाराजांची कडक भाषा आहे. कुत्र भाकरीच्या तुकड्यासाठी महाराज शेपूट हलवत असतो. बरोबर आहे. जोपर्यंत आपल्याकडे धन आहे ना तोपर्यंत आपली सख्खी लग्नाची बायकोच आपल्याला काय करते? उठाठेव करते. पण एकदा का त्या धनाची तुटी होऊ द्या, धन जाऊ द्या. आता किती उदाहरण आहेत. आता हे कलियुग वर्तमान काळ चालू आहे. आदल्या दिवशी लग्न जुळतं आणि दुसऱ्या दिवशी घटस्फोट होतो महाराज. कुठपर्यंत हे सगळं नातं आहे महाराज? द्रव्य. नाथ महाराज म्हणले तुमच्या जवळ जर द्रव्य गेलं, निकवड्या आणि निष्ठुरा. नाथ महाराज म्हणले तुमचं द्रव्य गेलं की सगळे तुम्हाला सोडून जातात. काय भाषा आहे नाथ महाराजांचे, गोड शब्द आहेत. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वत्स वसोनी लागे पाटी. आता तुमच्या नावडती गोष्टी रागे उठी फडफडोनी. ह्याच लॉकडाऊनच्या काळामध्ये मी अनुभवलो. मी कीर्तनकार सांगतोय तुम्हाला. लॉकडाऊन मध्ये कीर्तन बंद, पाकिट बंद, नारळ बंद, सगळं बंद.
आता फक्त ज्ञानेश्वरी वाचायची सकाळी आणि गाथा वाचायचा आपल्या वारकऱ्याचा नेम. एक दिवस सकाळ बाबा ते सारखं सारखं ओढू नका मला डिस्टर्ब होतो. स्वर चालू ठेवा थोडं बंद ठेवा वाद होतो. शांत वातावरण राहिलं पाहिजे थोडं. हा आता असं शांत थोडं. मी अनुभवलंय ते. एक दिवस ज्ञानेश्वरी वाचत होतो. आता बायकाला बोलायचंच म्हटलं ना नवऱ्याशी भांडायचंच म्हटलं ना दशरथ भाऊ कशा भांडणार कशाही भांडणार. ज्ञानेश्वरी वाचत होतं न कुत्र एक समोरून चाललं होतं. कुत्र्यावर घालून बायकोने मला शिव्या दिल्या. म्हणले हाड 6 महिने झालं कुठं कीर्तन नाही कुठं नारळ नाही कुठं बुक्का काहीच नाही म्हटले. गटा गटा गिळलो. काय करता महाराज तुम्हाला कसं हसवायला माझं सांगितलं. तुमचंच हे पण मी माझ्यावर घालून सांगतोय. माझं जर एवढं वाईट झालं असतं तर मी तिकडे कुंभमेळ्याला गेलो असतो. इथं थांबलोच नसतो महाराज. बायको म्हणली हाड. मी म्हटलं कुत्र बांड आहे का आता काय करते म्हटलं. ऐकावंच लागतं महाराज. अर्थात मायबापो सगळ्याला समाजामध्ये जी किंमत आहे कशामुळे द्रव्यामुळं. म्हणून द्रव्यासाठी रात्रंदिवस पळता आपण. द्रव्य माणसाने जरूर कमावं पण संतांनी आपल्याला धनाच्या ठिकाणी जागं केलं. धन जरूर कमवा पण कसं कमवायचं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जोडोनिया जन उत्तम व्यवहारे. जोडोनिया जन उत्तम व्यवहारे. हो जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जोडोनिया धन उत्तम जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारे. जोडोनिया जन उत्तम व्यवहारे. जोडोनिया जन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच कर. उदास विचारे वेच कर. उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. तो एक पावेल. शाबास. अर्थात माणसाने द्रव्य धन जरूर कमावं पण कशा पद्धतीने. जोडून या धन उत्तम भरपूर पैसा कमवा. माझी तर इच्छा आहे या रायगडमध्ये लोणावळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी भाऊ 1-1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. माझी इच्छा आहे भाऊ प्रामाणिक इच्छा आहे. पण धन भरपूर कमवा जरूर कमवा पण त्या धनाची जशी आपली तिजोरी असते ना त्याच्या बाजूला एक संस्कृतीची तिजोरी ठेवा. धन भरपूर माणसाने कमवावं भरपूर कमवावं पण जास्त ज्या वेळेला आपल्याकडे होईल ना सत्कार्यासाठी त्याचं काय करायचं. उदास विचारे वेच करी. उदार अंतकरणाने त्याचा वेच केला पाहिजे. काही माणसं धन लई कमवतात पण देण्याची दानत नाही महाराज. एक भिकारी एकाच्या दारामध्ये गेला. म्हणले सावकार. म्हणले काय. अर्धी चतकुर भाकर असेल तर द्या ना सावकार. अरे बाबा चल माझ्याकडे अर्धी चतकुर भाकर नाही पुढच्या दारात हो. मग सावकार एक काम करा ना एखादा फाटका सदरा द्या ना तुमच्याकडे असेल तर घालण्यासाठी थंडीचे दिवस आहेत. सावकार म्हणला अरे चाल बाबा पुढं माझ्याकडे फाटका सदरा नाही. अहो सावकार एक काम करा ना. म्हटले काय. तुमच्याकडे अर्धी चतकुर भाकर नाही फाटका सदरा नाही. एक काम करा ना 10-5 रुपये असतील तर द्या चहा प्यायला. अरे चल बाबा माझ्याकडे 10-5 रुपये नाही पुढच्या दारामध्ये हो. भिकारी हुशार होता. भिकारी म्हणला सावकार तुमच्याकडे फाटका सदरा नाही अर्धी चतकुर देण्यासाठी भाकर नाही 10-5 रुपये चहा पिण्यासाठी देण्यासाठी नाहीत मग तुम्ही या बंगल्यामध्ये कशाला थांबता. चला की माझ्या बरोबर. म्हटले कुठं. लोणावळ्याच्या स्टेशनला. म्हटले कशाला. दोघं सोबतच भीक मागू. अहो काय उपयोग हो. देण्याची दानत असली पाहिजे. काय गोड वर्ण आहे वर्ण नाही बघा.
रीढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं मांगना है। तारों के तेज में चांद छुपे नहीं, रीढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नाही मागणारा दाना देणाऱ्याच्या समोर मागणारा लपून राहत नसतो, जो लपून राहत असतो ना खऱ्या अर्थाने दादा तो देणारा नसतो। अशाच्या दारात जायचं नसतं मागण्यासाठी। अर्थात मायबापो भरपूर द्रव्य कमावं पण उदास विचारे वेच करी। अर्थात साधू संतांनी द्रव्याच्या ठिकाणी जागं केलं धन। दुसरी गोष्ट आहे दारा, दारा म्हणजे काय, बायको पत्नीला जागं केलं, पत्नीने पतीच्या ठिकाणी कसं जागं असलं पाहिजे। रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला आणि रामप्रभू वनवासाकरता निघाले। हे जानकीला कळालं, जानकी माता प्रभूच्या समोर आली आणि प्रभूला म्हणायला लागली, प्रभू स्वर द्या एखादा, हरी निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी पुढती तुमच्या। प्रभू मलाही तुमच्या सोबत येऊ द्या। का बरं, पतीच्या सुखामध्ये आपण जसं सामील होता तसं पतीच्या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये सुद्धा पत्नीने सहभागी झालं पाहिजे। तिला खरे पतिव्रता म्हणतात, सामील झालं पाहिजे। बघा ना, अहो एखाद्या माऊलीचा नवरा जर मास्तर असेल ना, सगळं गाव तिला मास्तरीन बाई म्हणतंय। तिला जर म्हणलं ना करा साई तर ती म्हणती लावा शाई। का सगळ्या ठिकाणी ऑटोमॅटिक डॉक्टर असला तर डॉक्टरीन बाई, बरोबर आहे। कीर्तनकार महाराज असेल तर महाराजीन बाई म्हणते, मृदंगाचार्य असला तर मृदंगीन म्हणते, पण काहीतरी म्हणतेच। का या सगळ्या डिग्र्या तुमच्याकडे जसं पतीच्या सुखामध्ये आपण सामील होता तसं दुःखामध्ये सुद्धा सामील झालं पाहिजे। पत्नीला जागं केलं, धन दारा पुत्र। माय बापाला आपल्या मुलाच्या ठिकाणी जागं केलं, पुत्राच्या ठिकाणी मुलाच्या ठिकाणी प्रत्येक मायबापानं जागं असलं पाहिजे। खरं तर वर्तमान काळामध्ये आपण मुलाला खूप शिकवायला लागलो, खूप प्रॉपर्ट्या कमवून ठेवलो, पण मायबाप बरेच मायबाप असक्सेस आहेत की सगळं कमवून ठेवलं पण मायबाप हो लेकराला संस्कार द्यायला राहून गेले। आज रडण्याची परिस्थिती आहे, आज रडण्याची वेळ बऱ्याच लोकांवर आली आहे। काल परवा मी एक बातमी वाचली, 3 दिवस झालं घरामध्ये माय मरून पडली होती आणि पोरगा अमेरिकेमध्ये लाखो रुपयाचं पॅकेज घेण्यासाठी। तिसऱ्या दिवशी कळालं की या माईची बॉडी सडली आणि फोनवर सांगितलं, एक जणाला गुत्तच दिलं महाराज सगळं। काय करायचं एवढं, काही उपयोग नाही महाराज। भरपूर लोक पैसा कमवावं लागले, पण अशी गोष्ट जर येत असेल, आपले लेकरं शेवटच्या श्वासाला आपल्या जवळ नसतील तर पैशाचं काय करायचंय। अर्थात मायबापाला जागं केलं। आणि लक्षात ठेवा, लेकरांना वाढवणं महत्वाचं नाही तर लेकराला घडवणं फार महत्वाचं आहे। आणि माय माऊल्यांनो, सगळ्यात जास्त जबाबदारी तुमची आहे बरं। लेकरांना घडवण्याची जबाबदारी यांच्यापेक्षा सुद्धा तुमच्याकडे आहे, कारण तुम्ही सामान्य नाही आहेत, जिजाऊच्या लेकी आहेत। कारण आजपर्यंत जेवढेही राष्ट्रभक्त घडले, शूरवीर घडले ना, तुमच्या कुशीतून घडलेले आहेत। तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, रामकृष्ण बुद्धादी। थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी। बसलीस अशी का स्वस्त भगिनी, तो का ताललकारी। तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी, तो हिंदूची नारी। हो हा, तुझ्या कुशीतून इथे जन्मले
रामकृष्ण फुलदादी थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी पूज्य महात्मा गांधी बसलीच अशी का स्वस्त भगिनी लोकाता ललकारी तो हिंदू भूमी नारे तो हिंदुने नारे तो हिंदुने नारे तो हिंदुने नारे. आजपर्यंत जेवढेही महापुरुष घडले ना मावल्यानं तुमच्याकडून घडले. म्हणून लेकराला संस्कार लावणं अत्यंत काळाची गरज आहे. कारण आजची बालक उद्याची पालक आहे. आजची बालक उद्याची नेते आहेत. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के हे देश है तुम्हारा नेता तुम्हें हुकल के अपने हो या पराए सबके लिए हो न्याय देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए रस्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के हे देश है तुम्हारा नेता तुम्हें हुकल के. म्हणून लेकरांना वाढवणं महत्वाचं नाही तर लेकरांना घडवणं महत्वाचं आहे. खरं तर आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना वाढवलं नाही तर आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. म्हणून आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जगभर गाजावाजा आहे का आजही म्हणावं लागतं आपल्याला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडावर. हो सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. बसल्या बसल्या सुंदर टाळी वाजवू शकता. एक साथ टाळी वा 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 एक साथ टाळी. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. ओ रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर. हो जात पात ना धर्म पाहिला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या किल्ल्यावर. हो माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय महाजय. आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याच्या नंतर जे म्हणा कुणाला सांगावं लागत नाही का. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व तसं होतं पण ते कर्तृत्व तो पराक्रम कोणामुळं शक्य झाला हो? आई जिजाऊ साहेबांमुळं. म्हणून तुम्हाला बोलून गेलो आपल्या लेकराला राजा बनवायचंय का आपल्या लेकराला चोर बनवायचंय. मायबाप हो ए माता माऊल्यांनो हे तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही सामान्य नाहीत जिजाऊंच्या लेकी आहेत.
आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त वाढवलं नाही तर संस्कार देऊन आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी मंदिर केलंय ना त्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेले भाग्यवान माणसं आहोत. आपण ज्या मातीमध्ये बसलोत ना, अरे ती माती सामान्य नाही. माती कशी आहे? लाल माती आहे. ती लाल माती काय आहे माहित आहे? अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकली नाही माझ्या शिवबाची अफजलपुरे छाती. अरे छत्रपती शिवाजी राजांसारखा, धर्मवीर संभाजी राजांसारखा, अरे वीर मावळा या माती झाला खरा. अरे मरंदाच्या समशेरीवर तोच मर्द मावळा खरा. अरे या माती शिवाजी राजे घडले, या माती संभाजी राजे घडले, याच मातीमध्ये अफजल खान गाडला आणि याच मातीमध्ये हिंद विश्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशी ही पवित्र माती आहे. म्हणून दादा, जुने लोक म्हणायचे माणसाच्या पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण पाठीचा कणा कसा असला पाहिजे? ताट असला पाहिजे. ताट. स्वाभिमानी माणसं होते हो पहिले महाराज. म्हणून त्या राष्ट्रामध्ये जिजाऊच्या छत्रपती शिवाजी राजांच्या राष्ट्रामध्ये मातीमध्ये जन्माला आलेले मावळातील आपण शिवरायांचे मावळे आहोत. एक लक्षात ठेवा, लेकरांना वाढवणं महत्वाचं नाही, लेकरांना घडवणं महत्वाचं आहे. आई जिजाऊ साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना कसं घडवलं, एक 5 मिनिटात सांगतो. सर्वांगाची कान करून तुम्ही ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवघं 5 महिन्याचं वय होतं. किती महिन्याचं? 5 महिन्याचं. अचानक गडावर हल्ला झाला. आई जिजाऊ साहेब थांबणाऱ्या नव्हत्या. घोड्याला लगाम लावला, घोड्याला टाच मारणार. तेवढ्या शिवबाची आठवण आली. अरे माझा शिवबा, त्याचं कसं होणार? घोड्यावरून खाली उतरल्या, शिवबाजवळ गेल्या. शिवबाला आपल्या हातामध्ये घेतलं, एकदा पाहिलं आणि एका दासीकडे गेल्या आणि त्या दासीला सांगितलं, सखी आम्हाला युद्धावून येईपर्यंत शिवबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी. त्या दासीने सांगितलं, आई साहेब काळजी नसावी, पोटच्या पोरापेक्षा सुद्धा शिवबाचा चांगला सांभाळ करेल. बिनधास्त तुम्ही जावा, माझी जबाबदारी शिवबाला सांभाळण्याची. दासीच्या हवालं शिवबाला केलं. आईसाहेब युद्धाला निघून गेल्या. दुपारची वेळ झाली, शिवबा चांगले खेळत होते, अचानक रडायला लागले. काही केल्या, शिवबाचं रडणं थांबेना. का बरं शिवबा रडत असतील काही कळायला तयार नाही. खेळाची ढाल दिली, तलवार दिली हातामध्ये, पण शिवबाचं रडणं थांबेना हो. त्या दासीच्या लक्षात आलं की शिवबाला आता खेळण्याची भूक नाही. मग आता शिवबाला आता पोटाची भूक लागली. काय करू? आई साहेब इथं नाहीयेत. मायबाप हो, त्या दासीलाही 7 महिन्याचा मुलगा होता. पोटच्या पोराला बाजूला केलं आणि 5 महिन्याच्या शिवबाला आपल्या पदराखाली घातलं आणि आपल्या अंतकरणातील 2 घोट दुधाचे पाजले. शिवबा शांत झाले. जायचं तर जा इथून, पण बोलता कशाला? आपल्या पदराखाली घातलं आणि आपल्या अंतकरणातील 2 घोट दुधाचे शिवबाला पाजले. शिवबा शांत झाले, पाळण्यामध्ये झोपी गेले. सायंकाळच्या वेळेला आई जिजाऊ साहेब युद्धावरून गडावर आल्या. मग आई येते. आई कुठं जाणार पहिली? लेकुराचे हित आईशी कळवळ्याची जाती. लेकराचा कळवळा असतो, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. पहिलं त्या दासीजवळ गेल्या आणि त्या दासीला सांगितलं, अगं सखी कुठे शिवबा? दे आमचा शिवबा. त्या दासीने सांगितलं, आई साहेब
शिवबा झोपी गेलेत. कसा झोपी गेला, कशी त्याला झोप लागली, भूक नाही लागली का? त्या दासीने सांगितलं, आई साहेब खरं सांगू, तुम्ही गेल्यावर शिवबा थोड्या वेळ चांगले खेळले, पण नंतर शिवबाचं रडणं थांबेना. मग काय केलं आई साहेब? खेळण्याच्या वस्तू दिल्या हो हातामध्ये. खेळायला तयार नव्हते, रडत होते, मग काय केलंस? त्या दासीने आई जिजाऊ साहेबांच्या समोर हात जोडले ना आईबाला सांगितलं, आई साहेब मला माफ करा, मी दासी आहे, मी मोलकरी नाही, काम करणारी आहे तुमच्या घरची, पण फार मोठं धाडस केलं. काय धाडस केलं आई साहेब? शिवबाचं रडणं थांबत नव्हतं, मला रावलं नाही, मी माझ्या पोटच्या पोराला बाजूला केला आई साहेब, आणि शिवबाला माझ्या अंतकरणाला लावून पदराखाली घालून शिवबाला 2 घोट दुधाचे पाजले. आई साहेब माफ करा मला. आई साहेबाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं, आनंदाचे अश्रू आले, तिच्या पाठीवरून थाप फिरवली. वा माझी वागीन, अशी माझ्या गडावरती, माझ्या राज्यामध्ये अशी वाघीण जर असेल तर काय राज्याला कमी पडणार आहे. कौतुक केलं, मुठभर मोहऱ्या घेतल्या, त्या दासीच्या पदरामध्ये घातल्या. दासीला सांगितलं, जा तुझी कर्तबगारी, तुझं काम तू पार पाडलं, पण ऐका माऊल्यांनो फार महत्वाचं सांगतो. आता 5 महिन्याच्या शिवबाला घेतलं, आपल्या आसनग्रहामध्ये गेल्या, शिवबाचं अवक्षण नाही केलं, त्याची दृष्ट नाही काढली, त्याचं चुंबन नाही, पापी नाही घेतली. हो मग शिवबाच्या नरड्यामध्ये बोट घातलं. जोपर्यंत पिलेलं दूध बाहेर येत नाही ना, तोपर्यंत बोट बाहेर नाही. शिवबाने ते पिलेलं दूध बाहेर उलटीच्या माध्यमातून टाकलं, बाहेर टाकलं, तेव्हा बोट बाहेर आई साहेबाने काढलं. तेवढ्यात एका सखीने पाहिलं आणि आई साहेबाला सवाल केला, आई साहेब अहो त्या दासीने दूध पाजलं म्हणून कौतुक करणाऱ्या तुम्ही, आणि पाजलेलं दूध बाहेर काढणाऱ्या तुम्हीच, असं का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. जिजाऊ साहेबांना सांगितलं, खरं सांगू सखी, त्या दासीने तिची कर्तबगाडी पार पाडली, तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मग पिलेलं दूध तुम्ही बाहेर का काढलं? आई साहेब म्हणतात, पिलेलं दूध मी बाहेर का काढलं ऐकायचंय तुला? मावल्यांनो लक्ष देऊन ऐका, आपल्या फायद्याचं आहे, आपल्या कामाचं आहे. आई साहेब म्हणतात, ऐकायचंय तुला, मी पिलेलं दूध बाहेर का काढलं? ऐक. चला, आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिला, आणि आज माझा शिवबा एका दासीचं दूध पिऊन उद्या जर मोगलांचा दास बनला, अरे हे कदापि आम्हाला सहन होणार नाही. अरे माझ्या शिवबाला मोगलांचा दास बनवायचं नाही, माझ्या शिवबाला मोगलांचा गुलाम बनवायचं नाही, तर माझ्या शिवबाला हिंद विश्वराज्याचा राजा बनवायचा आहे. म्हणून पिलेलं दूध बाहेर काढलं. लेकरं जर घडवायचे असतील ना, एवढी काळजी घ्यावी लागते बरं का. आणि त्या आई साहेबानं आपलं पवित्र दूध पाजलं, त्या दुधाची ताकद संबंध महाराष्ट्राला, सगळ्या देशाला माहित आहे. काय पवित्र आई साहेबांचं दूध आहे, त्या दुधाची काय ताकद आहे. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. हो बाजी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा,
अर्थात लेकरांना वाढवणं महत्वाचं नाही, तर संस्कार देऊन घडवणं फार महत्वाचं आहे. अर्थात धन दारा पुत्र जन बंधू सोय सगळ्या ठिकाणी संतांनी जागं केलं. महाराज कळालं, आम्ही जर आमच्या हिताच्या ठिकाणी जागं राहिलं तर काय होणार. अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुली आई ता जोशी जागता 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 अनन्य माता पिता दयाची अनन्य माता पिता दयाची तर माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची अनन्य माता पिता दयाची अनन्य माता पिता दयाची पुत्र होती जे साधिक कोळी कन्या पुत्र होती जे साधिक होती जे सात्विक होती जे सात्विक आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे या. आपल्याही माता पित्याला धन्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. एक 5 ते 7 मिनिटामध्ये थांबणार आहे. काही गडबड कोणीही करू नका. वेळ झालेली मला कल्पना आहे, पण कीर्तन आपलं बरोबर 7:30ला चालू झालं, तसं 9:30ला संपायचे, पण तेवढ्याच एक 5 ते 7 मिनिटं मोजून घेणार आहे. फक्त एक 7 मिनिटं सर्वांगाचे कान करून ऐका. झालं माझं कीर्तन, मला थांबायचं आहे. जाता जाता सर्वांना एकच संदेश आहे. सनई लावता किती एक 5 ते 7 मिनिटाचा संदेश आहे. मला टाचणी पडण अशी शांतता द्या. आता 1 दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडासा गोंधळ उडतोय, मला मान्य आहे, पण काही अडचण नाही. जाता जाता सगळ्यांना विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करू नका, दारू पिऊ नका. व्यसनापासून 4 प्रकारच्या हानी आहेत. एक शारीरिक हानी आहे, कौटुंबिक हानी आहे, सामाजिक हानी आहे, आर्थिक हानी आहे. पहिली आर्थिक हानी आहे, खिसामध्ये पैसा राहत नाही. शारीरिक हानी आहे, या शरीराचं मातेर होतं. अरे तुम्ही दारू प्याल, लिव्हर फुटेल, गुटखा खाल, तोंड फुटेल, पण आयुष्यामध्ये या धर्ममंडपामध्ये येऊन बसाल ना, आपल्या जीवनाचं बंधन तुटेल. म्हणून दारू पिऊ नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, आपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. म्हणून व्यसनापासून दूर राहा. अरे काय दारू पिता तुम्ही? सकाळी पेली की ती संध्याकाळी उतरून जात असते. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. एक बार हरि नाम का पिला पीकर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. काही माणसं दारू पितात, ड्रिंक करून गाडी चालवतात. विनंती आहे बाबा, दारू पिऊन ड्रिंक करून गाडी चालवू नका. आपल्या एका चुकीमुळे एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त होतो, याची कधीतरी जाणीव ठेवा. काही माणसं दारू पितात, घरी बायकोला नाही नाही ते बोलतात, नाही नाही ते झगडे करतात. बायकोला तुम्ही माराल, नाही नाही ते बोलाल, पण या नारी माता मौल्याकडे फार मोठं समर्पण आहे, फार मोठी शक्ती आहे, सहनशीलता त्याच्यामध्ये खूप मोठी आहे. एखादा त्यांच्या मुखातून येणारा शब्द लाख 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 मोलाचा वाटोळ करणारा शब्द असेल. नारी की निंदा मत करो यारो, नारी तो है रतन की खान. यत्र नारीस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवता.
ज्या ठिकाणी ज्या घरी स्त्रीचा आदर असतो तिथं देवता रममान असतात. म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका, स्वतःचंही जीवन बर्बाद करू नका. अरे दारू ही भीमासारख्याच्या वज्रदेहाची राखरांगोळी करते, तिचं नाव दारू आहे. कुबेरासारख्याला भिकायला लावते, तिचं नाव दारू आहे. अरे संसार उद्ध्वस्त करते दारू, म्हणून बाटलीला स्पर्श नका करू. महाराष्ट्रभर प्रबोधन करत असताना सांगत असतो की व्यसनापासून दूर राहा. दुसरी गोष्ट आहे, ज्या मायबापानं आपल्याला हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून वाढवलं ना, त्या मायबापासाठी म्हातारपणी आधाराची काठी बना. तुमच्यासाठी लई कष्ट केलेत हो त्यांनी, लई सहन केलंय तुमच्यासाठी त्यांनी. एक लक्षात ठेवा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख विचारा, त्याला डोळा नाही त्याला डोळ्याचं दुःख विचारा. आणि ज्याच्या जीवनातील मायबाप गेले ना, त्यांना मायबापाची किंमत विचारा. अरे ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, पण एकदा माती आड गेलेली माय आणि माती आड गेलेला बाप पुन्हा नाही पाहायला मिळणार. कौन सी ओ चीज ओ मांगने से नहीं मिलती, अरे सब कुछ मिल जाते हैं लेकिन माँ बाप नहीं मिलते. जगाच्या बाजारात सगळं मिळेल, गेलेले मायबाप नाही मिळत. मायबापाची किंमत त्याला विचारा, त्याचे मायबाप लहानपणी ज्याचे मायबाप गेले ना, त्यांना मायबापाची किंमत विचारा. माझे ज्ञानोबारांचे मायबाप लहानपणी झोपीमध्ये टाकून गेले. माझ्या ज्ञानोबाराला मायबापाची किंमत विचारा, माझ्या निवृत्ती दादाला मायबापाची किंमत विचारा, माझ्या सोपान काकाला मायबापाची किंमत विचारा, माझ्या छोट्या मुक्ताबाईला मायबापाची किंमत विचारा. मायबाप गेल्याच्या नंतर माणूस अनाथ होतो. माणसाच्या जीवनातील प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरवून जातात, माणसाच्या जीवनातील आधार निघून जातो. ज्ञानोबारायांना, सोपान काकाला, निवृत्ती दादांना न्याय मिळावा याच्यासाठी विठ्ठल पंत, रुक्मिणी माता देहांत प्रायचित्त घेतात, रात्रीचं निघून जातात. सकाळी हे छोटे छोटे सगळे उठतात. ज्ञानदादा निवृत्ती दादाला विचारतात, दादा आई बाबा दिसत नाहीत. छोटी मुक्ताबाई ज्ञानदादा जवळ येते, दादा आई बाबा दिसत नाहीत. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना हे मुक्ते, आपल्याला समाजानं स्वीकारावं याच्यासाठी आपल्या मायबापानं देहांत प्रायचित्त घेतलंय. याच्यापेक्षा मायबापानं जीवनामध्ये काय विशेष करावं याच्यापेक्षा. आज ज्ञानोबा दिसतात ना, मायबापाचं समर्पण आहे म्हणून विश्वाची माऊली थोर ज्याची ख्याती आहे. मायबापाचं याच्यापेक्षा काय समर्पण असावं. खूप प्रेम करतात तो मायबाप. खरं तर जोपर्यंत आहेत ना मायबाप, तोपर्यंत माणसाला त्यांची किंमत कळत नाही आणि एकदा गेल्यावर मिळत नाही. माझ्या माता माऊल्या इथं बसल्यात. माझ्या माता माऊल्यांना विचारतो, तुम्हाला माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे, जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे, तोपर्यंत माहेरचा आनंद आहे. अरे एकदा का माहेरातली माय गेली, एकदा का माहेरातला बाप गेला की मुलगी मुलगी राहत नाही हो. मुलगी पाहुणे होते, पाहुणे. विचार करावा लागतो, आता जावं की कसं. पण जोपर्यंत माय बाप आहेत ना, तोपर्यंत कोणाच्या विचाराची गरज नाही, हक्काने जाता येतं. मायबाप गेल्याच्या नंतर पाहुणीसारखं जावं लागतं आणि पाहुणीसारखं यावं लागतं. जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे ना, तोपर्यंत पोरीची कधीच पिशवी रिकामी येऊन देत नाही. तांदूळ देईल, डाळ देईल, मिरच्या, काही भाजीपाला देईल, हो देईल माय. पोरगी म्हणते, आई कशासाठी ग? राहू दे, तुझ्या संसाराला कामाला येईल. अहो 70 वर्षाची माय असू द्या आणि 50 वर्षाची पोरगी माहेरी जाऊ द्या, प्रेमामध्ये काही बदल होत नाही. पण एकदा का माहेरातले मायबाप गेले, माहेरला जाऊ वाटत नाही हो. 15 वर्षाची पोरगी माईला विचारते, ए आई, पहिलं लय तू मामाच्या गावाला जायची,
आता का जात नाही? माय म्हणते बेटा माझे माहेरातले माय बाप गेले, आता माझ्यासाठी कोणी उरलं नाही. आता जर मी माहेरला गेले ना, माझ्या बापाची बूट दिसत नाही, माझ्या माईची चप्पल दिसत नाही. हुरहुर वाटतं माझ्या माहेरला गेल्याच्या नंतर. मायबाप हो, माई लई प्रेम करते हो. म्हणून आई मायेचा सागर आहे, समृद्धाची घागर आहे, चैतन्याचा जागर आहे. आई भाजीतलं मीठ आहे, हक्काचं व्यासपीठ आहे. आई मायेचा उभारा, थंडगार वारा. आई दुधावरील साय आहे, वासराची गाय आहे, लंगड्याचा पाय आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे तिला आई म्हणतात. आणि बाप कमी आहे का? बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप. अरे कितीही रागवला ना, माया त्याची अमाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप. आवेशाच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा राजा माणूस बाप आहे. एक सांगू का, मला दादाने सांगितलं मगाशी, बापाविषयी बोला. बाप किती महत्वाचा असतो माहित आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना आळंदीजवळ तुळापूर नावाचं गाव आहे, तिथं त्या ठिकाणी औरंगजेबाने कैद केलं, साखळदंडाने मांडलं आणि औरंगजेबाच्या समोर हजर केलं. औरंगजेब तख्तावरून खाली आला आणि तख्तावरून खाली आल्या बरोबर बोर्ड दाखवत म्हणाला, यही आहे का संभा? असं म्हटलं बरोबर संभाजी राजाच्या डोळ्यामधून पाणी आलं. का? मला साखळदंडाने बांधलं म्हणून नाही, मला हाल हाल केलं, माझा अपमान केला, माझा अवमान केला, याच्यामुळे नाही आलं. संभाजीराजे एकच शब्द वाक्य बोलतात. संभाजीराजे म्हणतात, आज माझा बाप छत्रपती शिवाजीराजे भोसले असते ना, तर लाख संकटाचा सामना करून माझ्या बापाने मला सोडलं असतं. अरे बाप गेला, जीवनातील आधार गेला. बाप म्हणजे पाठीचा कणा असतो, बाप म्हणजे डोक्यावरती छत्री असतो, बाप घराचा पाया असतो. आई कळस तर बाप पाया असतो. घराचा पाया ज्या वेळेला खचतो ना, घर कोसळतं बरं का त्यावेळेला. खरं तर आपण आपल्या आईला रडताना अनेकदा पाहतो, पण आपला बाप आपल्याला कधी रडताना दिसला नाही. का बरं? बापाला प्रेम नाही का? बापाला लय प्रेम आहे, माईपेक्षा प्रेम आहे, पण बापाला ते पात्र, कठोर पात्र रंगावं लागतं, रंगावं लागतं. बापाला तसं वागावं लागतं. बापाला सगळ्यात जास्त बापाचा जीव मुलावर असतो आणि विशेष जीव मुलीवर असतो. विशेष जीव. अरे मुलगी झाली ना, बापाने गावभर जिलेबी वाटली, बाप म्हणायचा मला लक्ष्मी झाली, लक्ष्मी. पोरगी चालायला लागली, बापाला एवढा आनंद झाला. चालता चालता पोरगी खाली पडली, बापाचं काळीत धस्स झालं, तर हाताच्या फोडासारखा बाप लेकीला जपतो, लई जीव लावतो बाप. बाप एखाद्या मुलीला मारतो. कसं होईल? उद्या लोकांच्या घरी गेल्यावर बापाची तळमळ असते. बाप लेकरांना रोज उठवत असता, अरे उठा. आपल्याला ती किरकिर वाटते, पण त्याच्या पाठीमागं बापाचं एकच ध्येय असतं, एकच उद्दिष्ट असतं. आज आम्ही आमच्या पोटाकरता कमवलं, पण उद्या यदा कदाचित परत कोरोनासारखा एखादा आजार आला तर माझ्या लेकराला भीक मागायची वेळ येऊ नये, ही बापाची आत्मीयता असते. म्हणून माझ्या सगळ्या ताईंना, सगळ्या बहिणींना विनंती आहे, बापाचा लय जीव असतो, बापाला व्यक्त करता येत नाही, हा त्याचा मोठा दोष आहे. एकच वाक्य शेवटचं सांगतो गड्या, ईश्वरा समान आईच्या डोळ्यात पाणी येईल असं कधी माझ्या बहिणींनो पाऊल टाकू नका. आणि ईश्वरा समान बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका. आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं कधी जीवनामध्ये आचरण करू नका. बस माझा कीर्तनाचा प्रवास सफल झाला. नका करू. अरे बाप आयुष्यात कधी रडला नाही, पण एकुलती एक पोरगी ज्या वेळेला सासरी चालली ना, ढोरासारखा रडला बाप, ढोरासारखा. अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा सखुबाईसाठी रडला, जगद्गुरु तुकोबारायसारखा महात्मा भागीरथीसाठी रडला. अहो देव रडल, राजा रडल, तुम्ही आम्ही रडू, याच्यामध्ये काय नवल आहे? एक राक्षस सुद्धा
दक्ष प्रजापती सारखा पार्वती आई साहेबासाठी रडला. लई बापाचं प्रेम असतं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, मायबापाने आपल्याला खूप संस्कार देऊन वाढवलंय. म्हातारपणी त्यांचा अनादर करू नका. त्यांचा आधार वड बना, त्यांना आधार द्या. खूप महत्वाचे असतात मायबाप पात्र. एकच सगळ्याला जाता जाता शेवटचं एक वाक्य सांगतो, माझं कीर्तन थांबवतो. आपले मायबाप म्हातारे झालेत, आता चालता येत नाही, गुडघे दुखतात त्यांचे, थकलेत, खाटेवर पडून आहेत. तुम्हाला कमी कष्टामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना, एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. मायबापाला आता उठता येत नाही, खाटावरून पडलेले आहेत ते. आपल्या बापाला थुकायचंय, आपल्या आईला थुंकायचंय, पण थुंकायला आता उठताच येत नाही. तुम्ही जवळ उभे आहेत ना, 2 हात समोर करा आणि माय बापाची थुंकी हातावर घ्या. लागलंच तर बाजूला टाकून द्या, हात धुवा. पण पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो कडे, या धर्ममंडपामध्ये ज्याने मायबापाची शेवटच्या अंतःकरणापर्यंत हातावर थुका घेऊन सेवा केली ना मायबाप, त्याला आयुष्यात कोणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. ही मायबापाच्या सेवेची ताकद आहे. बस धन्य झालं माझं जीवन, माझा प्रवासही धन्य झाला. झालेली सेवा गणरायाच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. या गणेश मंडळानं अतिशय सुंदर कीर्तनाचं आयोजन केलं. खरं तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, आदरणीय विलास भाऊ बडेकर असतील, आदरणीय श्री धनंजय भाऊ काळोखे पाटील असतील, या सर्व मंडळीला, मान्यवर मंडळीला मनापासून तन मन धनाने या कार्यक्रमासाठी सहकार्य करतात. खऱ्या अर्थाने यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी माता ठेवतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली